नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत कमी उंचीमध्ये 38 चेस्टमध्ये कटोरी ब्लाऊज. तर काही ताईंना प्रॉब्लेम येतो, उंची कमी असेल तर जास्त कशी घ्यायची किंवा जास्त असेल तर कमी कशी घ्यायची. तर आता चेस्ट म्हणजे भरपूर जास्त चालणारे साईज आहे 38 आणि भरपूर सारे व्हिडिओ मी 38 चेस्टमध्ये अपलोड केलेले आहे. ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. ज्या गोष्टी कळाल्या आणि त्या कमेंट करा, कमेंटचे उत्तर नक्की देण्यात येईल. आता आपण याची कटिंग बघू. सगळ्यात अगोदर आपण याची कटिंग पाहिजे. तर कटिंग आपण 14 इंचाची उंची आपण 14 इंचाची घेऊ, म्हणजे 13 इंचाचा ब्लाऊज हा शिवून होईल. आता शोल्डर आपण डीप नेक असल्यामुळं 5.5 इंच घ्यायचं आहे. मुंडा आपण 6 पावणे 6 इंचाचा टाकला तरी पण चालते. 9.5 आपली घडी येते. 38चा चौथा भाग 9.5 येतो. त्याच्यामध्ये 2 इंच आपण लोजिंगसाठी ठेवायचे. अर्धा इंच कंपल्सरी आपण पाठीमागं येऊ. नंतर आपण आखून घेतले. कंपल्सरी आपण 1.5 इंच पाठीमागचा भाग आणि 1 इंच फ्रंट भाग, याच्यासाठी आपण गोल आकार देऊ. कधी पण हे दोन्ही साईज आपल्याला म्हणजे कंपल्सरी आपल्याला 1 इंच आणि 1.5 इंचावर माप ठेवायचे. आता त्याच्यानंतर आपण 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचे. 10 किंवा 10.5 इंचाचा जरी गळा घेतला आपण 10 इंचाचा घेऊ. वरती 2.5 घेतले तर खालच्या साईडला आपण 3 इंच घेऊ. नंतर आपण याला गोल आकार दिला. 11.5 खालच्या साईडला म्हणजे 11.5 हे पूर्ण टोटल माप येते. तर आपण कमरेला 11 इंच घ्यायचे, कारण अर्धा इंच आपण कमी घ्यायचे, किंवा कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 1 इंच टक्साठी द्या आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्या. तसं पण माप बरोबर येतं. याच्यातून अर्धा इंच कमी केलं ते पण बरोबर येतं. अर्धा इंच कमी करून 1.5 इंच आपण परत एकदा पाठीमागं आले. ही झाली आपली शिलाई मार्जिन. आता याच्यामध्ये गळा उतार जर द्यायचा असेल तर अर्ध्या इंचापेक्षा थोडंसं कमी गळ्याकडून आपण याला उतार द्यायचा आहे. तर हा पाठीचा भाग अशा पद्धतीने झाला आहे. आपण याला 1 मीटर अस्तर घेतले. 1 मीटर अस्तर याच्यासाठी घेतले का ज्या वेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो कटोरीमध्ये तर आपल्याला कटोरी ही डबल काढावी लागते, म्हणून मग मी 1 मीटर अस्तर घेतले. बघू शकता. आता गळा आपला चुकून कट झाला, कारण गळा आपल्याला नंतर कट करावा लागतो. आता ते कसं मी तुम्हाला दाखवते. परत एकदा मला माप टाकावं लागेल. ते कोणतं, जरी असं झालं, आता जसं माझ्याकडून झालं, जरी तुमच्याकडून पण तसं झालं, गळा आपल्याला नंतर कट करावा लागतो. पण आता काय करायचं आहे, आता ही लाईन मी इथं ठेवली. ही गोष्ट मग लक्षात घ्यायची परफेक्ट घेण्यासाठी. बघू शकतात. हुक पट्टी बटन पट्टी आपण जी लावतो हुक पट्टी, तेवढंच आपल्याला ह्या साईडनं कपडा गुंतवायचा आहे. बाकीचं जसं आहे तसं आपल्याला प्रेस करायचं आहे. आता नंतर 2.5 इंच आपण गळ्यासाठी घेतले, बाजूला करायचे. तरी पण आपण परत एकदा चेक करायचे, हा 9.5चा भाग आला आहे का, तर बरोबर 9.5 बरोबर परफेक्ट माप आले. तर छोट्या छोट्या गोष्टी जरी मागं पुढं झाल्या तर ते आपल्याला कवर पण करता आलं पाहिजे. आकार झाला. आता आपल्याला समोरचा गळा 7 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, म्हणजे 6.5चा जरी घेतला तरी चालते.
हा 7 इंचाचा गळा झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, 12.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. बरोबर. आता त्याच्यानंतर आपण 1 इंच खालच्या साईडने वाढवायचं आहे. कंपल्सरी ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवतो तर क्रॉस पट्टीमध्ये 1 इंच आपण जास्तच घ्यायचं आहे. ही झाली आपली क्रॉस पट्टीची लाईन आणि हे झालं आपला आकार. अर्धा इंच जरी वर आलं तरी चालते. हे जास्तच 1 इंच जास्त होतं, पण अर्धा इंच एकदम मापात आहे. आता मी कटिंग करताना सविस्तर कटिंग करून घेईन. आता 38 चेस्टला आपण 6.5ची कटोरी घ्यायची. चेस्ट बघून माप टाकायचं आहे कधी पण. इथपासून आपण 2 इंचावर येऊया. वरच्या बाजूने गळा उतरू नये म्हणून कधी पण वरून माप घ्यायचे 5.25 5.5. तर कस्टमरला कटोरीचा भाग हा असं वरून लागतोय कारण गळा उतरला नाही पाहिजे. तर मग आपण जवळजवळ 5.25 वर घेऊया. तुम्ही घेऊ शकता, खाली जरी घेतलं तर काही हरकत नाही, 5.5 पर्यंत घेऊ शकता. आता हा कटोरीचा आकार अशा पद्धतीने आला आहे. आता आपण करणार आहोत याची कटिंग. तर कटिंग करताना अगोदर आपण बाहेरची बाजू कट करू. त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी कट करायची. आता क्रॉस पट्टीमध्ये कुठेही जास्त वाढवायचं नाही, एकसारखं आपण आखून घेऊ. अशा पद्धतीने 38 साईजची आपली कटोरी तयार झाली. आता आपण कटोरी कशी वाढवली पाहिजे, त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो कटोरी जोडताना, एकतर ही खालची साईज मोठी होती किंवा ही साईज मोठी होती किंवा कमी होती. तर एकदम परफेक्ट बसण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आता हा उरलेला कपडा याच्यामध्ये आपण कटोरी जोडून घेऊ, म्हणजे कटोरी टाकू. आता कटोरी ठेवताना थोडीशी तिरकी ठेवली मी, बघू शकतात. जसं आहे तसं आपण पूर्ण याला आखून घ्यायचं आहे. आणि नंतर मग मधलं पॉईंट काढायचा. हे बाहेरच्या बाजूने आपल्याला 1 इंच येईल एवढं आपल्याला बाहेर काढायचं आहे. बघू शकतात. खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच एवढं अंतर घ्यायचं आहे. आता आपण हे जोडून घेऊ. थोडंसं मी इकडच्या बाजूने बाहेर आले, जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं. कधी पण ज्या वेळेस तुम्ही 1 इंच जास्त घेता, फक्त 1 इंच, बरेच जण 1.5 इंच 1.25 इंच असं जास्त घेते, तर ते मग तो कपडा उरला जातो. तर याच्यामध्ये अजिबात तसं काही होत नाही. आणि टक्स घेताना आपण 3 इंचाचा घेऊया. आता 38 चेस्ट आहे, तर आपण 1.5 इंचाचा जरी घेतला म्हणजे 3 इंचाचा टोटल हा टक्स होऊन जातो. तर अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी 38 चेस्टमध्ये. आता बऱ्याच जणांचे प्रश्न सुटले असतील. ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट करा, आणि ज्यांना समजलं त्यांनी पण कमेंट करा. आता याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे त्या पण काही गोष्टी सांगा. आता 38 साईजमध्ये आपली कटोरी कटिंग ही पूर्ण कंप्लीट झाली. आता बघू शकतात का ज्यावेळेस आपण जोडतो, कटोरी जोडतो, तर अगोदर असंच रिकामं ठेवून तुम्ही पूर्ण कटोरी जोडून घ्या. जोडून झाल्याच्या नंतर कधी पण एवढा कपडा आपला कटोरी जोडताना गुंतला जातो. तर टक्स घेताना असा टक्स घ्यायचा. समजा हा कपडा गुंतला आहे तर मग असा टक्स घ्यायचा, जसं हे पॉईंट आला इथं 1.5 इंचाचा, आणि नंतर 3 इंचाचा टक्स आडवा घेऊन
टक्स घ्या आणि कुठेही कमी जास्त अजिबात होणार नाही. आता आपण बघणार आहोत बाही कटिंग. आता जो कपडा उरला आहे याच्यामध्ये आपण बाही कटिंग बघणार. आता डायरेक्ट घडी असे टाकते कारण कस्टमरची बाही कमी आहे. डबल फोल्डमध्ये कपडा आहे. बाही आहे 5 इंचाची, तर आपण 6 इंचावर एक पॉईंट दिला. 5 इंचाची कस्टमरची शोन बाही आहे, तर 6 इंचावर एक आपण पॉईंट दिला. आता घडी कितीची घेतली पाहिजे ते आपण गोष्टी लक्षात घ्या. 8.5ची घडी आहे, तर आपण 8.5वर एक मार्किंग करू. त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, आपली बाही कमी पडू नये त्याच्यासाठी. आता परत एकदा आपण इथं 6 इंच घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल का आपला कपडा कुठपर्यंत कमी आला आहे. म्हणजे 6 इंचाचा आपण हा बॉक्स तयार करू. बरोबर. आता खाली यायचं आहे आपल्याला 2.5 पावणे 3 ते 3 इंच, जसं आपण 3 इंच आले. आता दंडघेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण 5 इंच दंडघेर आहे, 5.25 इंच दंडघेर आहे, त्याच्यामध्ये आपण 2 इंच लूजिंग करू. हे लूजचं माप आपण इथे ॲड करायचं आहे आणि दंडघेर 8.5च्या घडीला. नंतर आपण ह्याला आकार द्यायचा आहे, जसं की मी याला आकार दिला आहे. आपली बाही रेडी आहे. आता आपण याची कटिंग करू. आता ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवते त्यावेळेस मी आतमधला जो आकार आहे तो देते मी अस्तर जॉईंट झाल्याच्या नंतर, किंवा मग अर्धा इंच फरक करून याला जरी तुम्ही आकार दिला तरी पण चालतं आहे, जसं की अशा पद्धतीने इथपर्यंत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.